अंग चोर म्हणजे काय, कोणी आपलं अंग चोरून घेत नाही, तसं अर्थ घ्यायचा नाही. तुम्हाला काम करायचं आहे, काम करत असताना आपण काय करायला लागलो, बिलकुल राखून पैसे भेटायले तेवढंच काम करायचं, जास्त करायचं नाही. 5 वाजले समजा, शेतात गेलो, मोटरचं बटन दाबणं, जर 5 वाजले ना असं घड्याळीकडे पाहिलं, मालक म्हणला मोटरचं बटन दाब, नाही मालक 5 वाजले, माझी ड्युटी संपली, एवढे आन्सर. बरोबर. फक्त खाण्याच्या बाबतीत असं करत नाही, 5 वाजले तोंडात घास टाकत नाही, की हे 2 लाडू अजून कशी जमतील, असले कार्यक्रम अंग चोरवायला पाहिजे. म्हणजे काय म्हणायचंय, सरळ सरळ अंग राखून काम करणे, कष्ट जास्त करायचे नाही, कामापुरतच करायचं, लक्ष द्यायचं. त्याच्यानंतरचा शब्द आहे ते अंगाई गीत. अंगाई गीत जे राहते, कोण गाते, आई गाते. कोणासाठी गाते, बाळासाठी. बरोबर आहे. लहानपणी आपल्यासाठी अंगाई गीत गायचे का, अंगाई गीत गायचे का? कोणतं अंगाई गीत होतं? आज माझ्या पाडसाला झोप काग नाही, लिंबोनीच्या पाठीमाग चंद्र लवकर लागल. बरोबर आहे. लिंबोनीच्या पाठीमाग चंद्र लवकर, हे होतं अंगाई गीत. आता काय अंगाई गीत राहिले नाही, रील दाखवावं लागते काय काय, आहे की नाही? लेकराला काय दाखवावं लागते, असा मोबाईल दाखवायला, हे काय म्हणते, म्हणजे त्याला ते जोपर्यंत नाही का रील दाखवत नाही, मोबाईल मधलं काही कार्टून दाखवत नाही, तोपर्यंत त्याला झोप येत नाही. अंगाई गीतचा आता काही जमाना राहिला नाही. मम्मी तिकडे भांडे घासायला लागली, काट्याला असं लप 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 करते, पहाटे वरे सुरू आपला कार्यक्रम. म्हणजे एवढं झालं, मम्मीचा त्रास कमी झाला मोबाईलमुळे. याच्या रेटिना सगळ्या डोळ्यात डोळे मातीत गेले तरी चालते, पण अंगाई गीत नाही राहिला. बरोबर आहे. चल ओके. अजून कोणता शब्द राहिला आहे? आकाशगंगा. आकाशगंगा म्हणजे काय? आकाशगंगा. आकाशगंगा कशाला म्हणायचं? ताऱ्यांचा पट्टा व्हायची, पट्टा. कशाचा भाई? ताऱ्यांचा पट्टा आहे, ताऱ्यांचा पट्टा, त्याला म्हणायचं आकाश गंगा. आकाश गंगा. त्याच्यानंतर आत्मवृत्त किंवा आत्मचरित्र. आत्मवृत्त किंवा आत्मचरित्र म्हणतो आपण, आत्मचरित्र. आत्मचरित्र. आता हे आत्मवृत्त आणि आत्मचरित्र होय काय रे? आपण स्वतःबद्दलच लिहायचं, स्वतःबद्दल मोकाट काय बी आपल्याला वाटलं मी लई चांगला हो, एक नंबर. आणि कोण कोणा स्वतःबद्दल वाईट लिहिते का? मी काल चोरी केली बा, मी तिला धरून कोपऱ्यात येऊन हाणलं होतं, असं काही लिहितो का आपण? आत्मवृत्त लोक लिहित असताना एखादा जसा अवचित लोक राहते, जे ऑटोग्राफी लिहित असताना स्वतःबद्दल बाबा मी असं असं चुकीचं लहानपणी केलं होतं, ठीक आहे. लोक म्हणतात बाबा बघा ते स्वतः पण त्यानं ते लिहिलं, थोडीशी प्रसिद्धी पण मिळते, ठीक आहे. पण आत्मचरित्र कोण कोणाचं लिहिते? स्वतःच लिहायचं. आत्मवृत्त आत्मचरित्र लोक लिहित नसतात, कोणी लेखकानं आपल्याबद्दल लिहिलं असं नाही, आपणच आपल्या जीवनावर लिहायचं की मी लहानपणी काय कांड केले, मध्यमवयात येऊन काय दिवे लावले, मोठेपणी टेंभे लावायला लागले, म्हणजे कशा पद्धतीचं सगळं हे सगळं लिहिलं जातं आत्मवृत्त. कळायला लागलं? कळलं का? हा. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतर आदिवासी. आदिवासी म्हणजे काय असते? अगदी पूर्वीपासूनच राहणार आदिवासी. आपल्याला आदिवासी म्हणजे पूर्वीपासूनच वास करणारे, पूर्वीपासूनच वास करणारे आदिवासी. वास करणे म्हणजे राहणे कुठं? जंगलामध्ये किंवा कुठं तरी, आदिवासी. त्यानंतर बघा अपादमस्तक. आहा अपाद मस्तक. मस्तक म्हणजे डोकं, डोकं, बसकं, डोके, ठीक आहे. पाद म्हणजे पाय, पायापासून डोक्यापर्यंत, त्याला म्हणतात अपादमस्तक. काही स्त्रिया अपादमस्तक कपडे परिधान करतात, म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत सब कुछ. त्याच्यानंतर अबालवृद्ध. काय अबालवृद्ध म्हणजे? अबालवृद्ध. अबालवृद्ध म्हणजे अबाल कशाला म्हणतात? अबालवृद्ध लहानपणापासून. वृद्ध माणसाला म्हणतात म्हातारा माणूस, तो वृद्ध झाला म्हणजे म्हातारा झाला. बाल म्हणजे लहान, लहानपासून वृद्ध म्हणजे म्हाताऱ्यापर्यंत, त्याला म्हणतात अबाल वृद्ध. अबाल वृद्ध. त्याच्यानंतरचा शब्द आहे आभास. आभास. आभास म्हणजे काय? नाही प्रत्यक्षात, मला उगाचच येतं वाटायला लागलं.
येतच आहे गाई, पण ऍक्च्युली कधी कधी माणसाला होते असंच नाही का पायापाशी दोरीच राहते, सरळ पायाचा भासतो. अंधारात सावली तिकडून काय आली किंवा एखाद्या वेळेस नाही का कोठून दुरून माणूस दिसला, आपल्याला भास होते अरे नाही पप्पाच होत रे. भास प्रत्यक्षात नाही, पण तसं वाटायला लागलं, चाल तशी दिसायला लागली. बरोबर आहे की नाही? असं माणसाला बरेच वेळेस वाटते. एखाद्या वेळेस नाही का आपल्याला वाटते हे कोणी जरी चाललं, अरे आपला भाऊ आहे काय, अरे हे कोणी चाललं, नाही नाही आमचे काका होत काय. भास होत असते माणसाला. काय होते ते? अभास. म्हणजे प्रत्यक्षात ती गोष्ट आहे का रे? प्रत्यक्षात आहे का नाही, पण आपला काय व्हायला? आभास. काय व्हायला? भास. त्याला म्हणायचं अभास. त्यानंतर आस्तिक. आस्तिक म्हणजे काय? आहे आहे आवरून आहे म्हणायला. आ आस्तिकचा आहे म्हणायला लागलो. आहे देव असा आहे, त्याला आस्तिक म्हणायचं. म्हणायला नास्तिक म्हणजे ना 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 नास्तिक. नास्तिक त्याला म्हणायचं नाही देव असं म्हणायला लागलं. त्याचं म्हणणं नाही नास्तिक देव नाही म्हणते, आहे आस्तिक ते देव आहे म्हणायला लागलं. बरोबर आहे? मग आता देव आहे किंवा नाही हा प्रश्न फार विचित्र आहे. पण अजून एक गोष्ट याच्यात पडते, जे कट्टर नास्तिक आहे, जे कट्टर नास्तिक असते की नाही, कट्टर नास्तिक की देव नाहीच 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 असं म्हणणार. म्हणजे त्यांनी काय म्हणायला लागलो, हा शब्द च लागला, नाहीच. हेही लोक अप्रत्यक्षरित्या देव या गोष्टीवर आस्तिक आहेत की नाही माहिती नाही, पण नास्तिक नावाच्या गोष्टीवर कट्टर आस्तिक असतात. की नाही म्हणजे नाहीच म्हणायला म्हणत आहे, या बाबतीत मात्र त्याचा कट्टरपणा असतो. आणि माणसाचं आयुष्य लवचिक असलं पाहिजे. जोपर्यंत आपले आयुष्य 100 वर्ष आहे की नाही, मी इन्फिनिटी म्हणजे अनंतापर्यंत गोष्ट एखादी शोधू शकत नाही. माझं आयुष्य 100 वर्षाचं, त्याच्या पुढचं काय नाही. म्हणजे जर मी समजा इथून 100 किलोमीटर चालत असेल तर 101 किलोमीटर वर जर देव असेल तर मला माहित नाही ना. माझं समजा मी 5000 किलोमीटर चालत असेल तर 5001 पर्यंतचा आकडा माहित नाही. शेवटचा आकडा तुमच्या आयुष्याची मर्यादा आहे 100 वर्ष. तुम्ही इन्फिनिट गोष्ट शोधू शकत नाही. म्हणून नाहीच हा आटा सोडून द्यायचा, नाहीच नाही म्हणायचं. ठीक आहे किंवा नाही माहिती नाही. जर सिद्ध झालं, बऱ्याच सायंटिस्टच्या बऱ्याच थेऱ्या सिद्ध झाल्या पुन्हा नकारल्या गेल्या, मग आहे किंवा या भानगडीतच पडायचं नाही. पण आहे म्हणतो तो कोण असतो? आस्तिक. नाही म्हणतो तो नास्तिक. शब्द लक्षात ठेवा. आपल्याला तेवढं डीपली जायचं नाही, फक्त शब्द लक्षात ठेवायचे. त्यानंतर कसं देतो? असेतू हिमाचल. असेतू असेतू हिमाचल. असेतू हिमाचल म्हणजे काय? म्हणजे सेतू पासून हिमाचलापर्यंत अशा पद्धतीचं नाही का सगळं असेतू हिमाचल किंवा आंतरराष्ट्रीय शब्द. कोणता? आंतरराष्ट्रीय. भारत आणि पाकिस्तान, भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगळे वेगळे राष्ट्र आहेत आणि या दोघात काहीतरी करार व्हायला. इराक इराण किंवा इराण आणि अमेरिका आता जे युद्ध चालू आहे ते या दोघात काहीतरी शांतता करार झाला. तर हे आंतरराष्ट्रीय दोन राष्ट्रांच्या मधात, दोन राष्ट्राच्या मधात, त्याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय. दोन राष्ट्रांच्या मधात त्याला आंतरराष्ट्रीय. ठीक आहे. दोन मैत्रिणीच्या मधात आंतरमैत्री म्हणजे दोन गोष्टींच्या मधात काहीतरी, त्याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय. दुसरा शब्द आहे उत्क्रांती. कोणता आहे शब्द दुसरा? उत्क्रांती. आता उत्क्रांती म्हणल्याच्या नंतर बाळांनो, एक राहते क्रांती, दुसरी राहते उत्क्रांती. क्रांती झटक्यात होते, एका झटक्यात होते, पटकन होते, लवकर होते, एळच काय. बस याचं सोपं उदाहरण तुम्हाला मग सांगितलं होतं. कोणतं? मम्मी प्रेमानं दीदी उड दीदी उड दीदी उड. दीदी जाग्यावरून हालत नाही. पप्पाचा एक मोठं गुडपण बसलं की दीदी एका झटक्यात बदल. एका झटक्यात बदल व्हायला ती क्रांती. पटकन होणारा बदल, पटकन लगे. पटकन म्हणजे काय? ताबडतोब ताबडतोब. आणि हळूहळू हळूहळू कासवाच्या गतीनं
मी पहिल्या वर्गात अ शिकला, दुसऱ्या वर्गात आ शिकला. तिला 12 खडीच नाही का कव्हा हिचं लेकरू जेव्हा नाही का लग्नाला आलं तेव्हा हिची 12 खडी कंप्लीट नियपर्यंत. तिला आहा कधी कळाला शेवटच्या टप्प्यात. म्हणजे काय व्हायला लागलं हिची उत्क्रांती आदिमानवासारखा कार्यक्रम हळूवार होणार, पटकून होत नाही. तर मानवांची उत्क्रांती झालेली आहे. पण भगतसिंग यांनी देशामध्ये क्रांती केली, म्हणजे ताबडतोब देशभक्ती लोकांच्या मनात पेरली, लोक पेटून उठली आणि ताबडतोब झाले. जे ताबडतोब घडते ती आहे क्रांती, हळूहळू घडते ते लक्षात द्या. त्याच्यानंतरचा शब्द येतो उधळपट्टी. उधळपट्टी बिना कामी खर्च करायला लागलो आपण. बाप म्हणते नाही एवढं मी कमावून आणायला लागलो आणि ही बया नुसती उधळपट्टी करायला लागलो. उधळपट्टी म्हणजे काय? वायफळ कामाचं नाही, काही नाही. आणि आता तर लोक लई उधळपट्टी करायला काऊन माहित आहे? हे तुमच्या माइंडला कंट्रोल करायला लागलं. मार्केट आणि मोबाईल दोन यम घरच्या यमाचा सगळं पाकिट खाली करायला लागले. यम फॉर मार्केट, यम फॉर मोबाईल, हे दोन्ही यम घरातल्या यमाचं सगळं कार्यक्रम वाजवायचे. कसं काय? मार्केट मधली वस्तू बाई गेली आणि पाहिली, साजरी डोळ्याला दिसली की आहो मी काय म्हणते, आहो म्हणले की याचा कार्यक्रम वाजला. आणि ती हसून म्हणते आहो मी काय म्हणते, याचा येस्तू काय झाला इजला. मग सुतानच नाही का काय सांग तू काय म्हणायला लागली आता घेतो. म्हणजे मार्केट काय करायला लागलं, त्या बाईच्या मेंदूला मार्केट मधली वस्तू अट्रॅक्ट करायची आणि याला आता माहित आहे कोण अट्रॅक्ट करायचं. त्याच्यानंतर मोबाईल मधली रील पाहिली, साडी दिसली, कानातले दिसले, नाकातले दिसले, काय दिसलं देवता ते सगळंच गावात आहे. म्हणजे हे M1 मोबाईल मार्केट, हे यम आणि घरातला जो यम राहते त्याचा कार्यक्रम सगळा पॉकेट रिकामा करायला. कसे याला म्हणतात उधळपट्टी. याला काय म्हणायचं? उधळपट्टी. तसं घरातल्या यमाला आता जाग्यावर ठेवा. अजून दुसरा मुद्दा येते कोणता याला लागला? उधळपट्टी नंतर एक शब्द येते उपकृत. कोणता येते? उपकृत म्हणजे ज्याच्यावर उपकार झाले आहे असा. उपकृत शब्दाचा अर्थ उदाहरण घ्या. हे ए नावाचा व्यक्ती आहे, हे बी नावाचा व्यक्ती आहे. एनं बीला पैसे दिले, एनं बीला पैसे दिले. उपकार कोणावर झाले? विचार. म्हणून हा उपकार. ज्याला मदत म्हणजे ज्यानं मदत केली ते नाही, ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा. आता या बी वर उपकार झाले, पैसे कोणाला भेटले? बीला, म्हणून हे उपकार. लक्षात यायला लागलं. नंबर 2 ची गोष्ट उर्वरित म्हणजे शिल्लक राहिली. त्यानंतर एक खाऊ. जगात याची संख्या लई वाढली. या शब्दाला लाज वाटायला लागली. ऐक खाऊ. हा शब्द असा बापा 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 तुम्ही विचारच करू. प्रत्येक घरात, दारात, गावात, बरोबर आहे. गावात म्हणलं की ग्रामपंचायतचा अर्धा पैसा घरात. ऐक खाऊ. वरील मंत्रालयात इकडे तिकडे लोक ऐक खाऊ. आली योजना कंत्राटदार ती अर्ध गप हाणायला. म्हणजे या शब्दाला कवा लाज वाटत असेल. आबा बाबा मी तरी शर्मेने बरा आहे ही म्हणण्यापेक्षा भारी निघली, इतके गिळायला लागले. म्हणजे हे लाजत असं रात्री झोपताना चादर घेऊन म्हणत असत मानव जातीच्या याच्यात उघा चालू आहे. शब्दाला शरम वाटत असत, इतकं लोक गिळायला लागले. आणि त्याला काय म्हणते? काय म्हणायचं? फुकटचं सोडायचंच नाही. म्हणजे कोणाचं काही दिसलं, काही लोक तर एवढे इज्जत झालेले आहेत, एवढे म्हणजे फुकट खाऊचं मला नाही का ते. मग आम्ही एका याच्यात गेलो होतो, कार्यकर्ता काय म्हणलं माहिती काय राव मला पाहुण्याच्या जिलेबी भारी झाली. हो मग काय नाही म्हणलं ते काय साला देवानच लई कार्यक्रम केला म्हणलं. काऊन रे? नाही म्हणला कसं तोंड यथा असण्याऐवजी यथा असतं तर काय झालं असतं म्हणलं. म्हणजे त्याचा काय फरक पडायला? यथा असतं तर नाही म्हणला. ईदभर फरक पडला असता, 2-4 जिलेब्या बसल्या असत्या. म्हणजे एवढे लोक खाऊ फुकटचं भेटलं की सुरू. याला म्हणतात घरचं एवढं सगळी सोयीचं. चहा या मोठ्या लोकांच्या घरात जर गेला हसण्यासारखा आहे. काय माहिती का? यायचा कप नाही कोणता एवढा मोठा लांब सडक आणि आतमध्ये वाकून बघावं लागते चहा कुठे ते बुडाला.
असं वाटते असं घेऊन जंप घ्यावं मला आणि बुडाला कुठं आहे ते पाव. म्हणजे असले यायचे काय होतं, कप नसते द्यायचे. कप म्हणजे दिसायला मोठाच्या मोठा, चहा वापरून पाहावा लागते बुडाला कुठे. असं वाटते त्याच्या घरात गेलं की आपण पहिला कावळा असतो तर बरं झालं असतं. खडे टाकू 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 वरे चहा काढायची. हा वरे येईलच चहाच वरे येईल, कारण चहा दिसतच नाही ना. एवढे कार्यक्रम असं राहते एक फौजाला. त्याच्यानंतर अजून पहा काही काही लोक असे राहते. त्याच्यानंतर कर्णमधुर. कर्णमधुर कर्णमधुर म्हणजे ते कानाला लय गोड वाटते की नाही. लय गोड, मधुर म्हणजे गोड. हे लईच मोठा आहे, लक्षात ठेवायचं. कर्णमधुर म्हणजे तुम्हाला लय गोड गोड जे बोलतील तुमच्या कानाला लय भारी वाटते. जर असं सावधान व्हायचं. गोड बोलणारा चांगला, गोड बोलणारा म्हणलं की केसानं काय कापल्या जाते, गळा. म्हणून कर्णमधुर लोकांपासून जर असं म्हणजे कानाला गोड गोड बोलणारे राहते ना, जरा असं सावध राहायचं त्याच्यापासून. कर्णमधुर म्हणजे कानाला जे गोड वाटायला तुमच्या लईच. काही काही जणांचं बोलणं लई गोड वाटते, हा 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 काय त्याची वाणी ते काय, पण थोडंसं सावधान. आपल्याला छान छान काही वाटते, बरोबर आहे. म्हणून जे कानाला गोड वाटते त्याला काय म्हणतात, मधुर. काय म्हणतात त्याला, कर्णमधुर. कानाला गोड वाटते ते कर्णमधुर. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष ठेवा, कर्तव्यपरायण. कर्तव्यात तत्पर असणारा किंवा कर्तव्य तत्पर किंवा कर्तव्य दक्ष आपण जे म्हणतो. कर्तव्य दक्ष किंवा कर्तव्य परायण म्हणजे काय, 24 तास लक्ष. दक्ष म्हणजे काय, त्याचं असं लक्ष आहे. कर्तव्य 24 तास आपलं कर्तव्य. मिलिटरीतला माणूस पाहिला का, सकाळी 4 वाजता उठणार, एक्सरसाइज करणार, जे ड्युटी आहे बिलकुल रेडी म्हणजे रेडी. कर्तव्य दक्ष माणसं. आमचं कर्तव्य दक्ष म्हणजे काय, बाप मारायला लागला तरी पाणी नाही पाजायचं. कर्तव्याच्या गोष्टी मात्र मोठ्या बंगल्यात, काय सेवा कशी करावं तर आमच्यासारखी करावं. ते कसं राहते माहिती आहे का, काही काही लोकांचं लय भारी पाहतात. लय म्हणजे लय गोष्टी पहा हुटावर बसून. माई इकडे मरून पडली तरी पता नाही. ही अमेरिकेतून गोष्टी करायला लागला. माझं आय लव्ह माय मॉम, नुसता स्टेटस, येड्याचं स्टेटस आय लव्ह माय मॉम. माय मरून पडली. हे काय करायला लागला, बायकोला गाडीने घेऊन फिरायला लागला मोकाट. माय करायचा फोटो पडायला लागली दवाखान्यात. हे लोक होतं कर्तव्य दर्शन. असलं कर्तव्य स्वतःच कळत नसणारे लोक फक्त गुंगीत राहते, तंद्रीत. 4 मोकाट माणसं या लोकांची स्तुती करतात आणि हे लोक बळीचे बकरी राहतात. स्तुतीच्या कारण याच्या कानाला कर्णमधुर शब्द भेटतात. बाबा साहेब तुमच्यासारखा काय साहेब आहे करा, असले शब्द कानाला लय गोड वाटते. पण घरात यायच्या काय लागलं, महाभारत आहे हे काय पता लागत नाही. त्याच्यामुळे दिखावेवाले कर्तव्य दक्ष लोक वेगळे, बरोबर आहे. आणि खरेखुरे कर्तव्य दक्ष लोक दिसतच नाही, ते आपल्या कर्तव्यात बिझी असतात. लक्षात यायला. त्याच्यानंतरचा एक शब्द येते पहा, कोणता, कनवाळू. कनवाळू कनवाळू म्हणजे काय, दुसऱ्याचं दुःख कळलं पाहिजे. मुकाट आमच्या इथे दुःखच कळत नाही. आजकाल लोक मरून तरी पडले ना, मरून. कर्तव्य म्हणजे कनवाळू शब्द काय माहिती का, जर समजा तुम्हाला दुसऱ्याला दुःख झालं रस्त्यानं, काही जण आजकाल दुःख लय भारी व्यक्त करायला लागले. म्हणजे मला हसू येते. तुम्हाला दुसऱ्याचं दुःख जर समजा खरंच वाटायला लागलं, ऍक्सिडेंट झाला शेल्फ्या करायला, म्हणजे याला याचं स्टेटस ठेवायचं आहे काय, बघ मी मदत केली. लोकायला मोठं समजा नाही का पॉकेट वाटायला लागले, तिथं नाही का हे फोटो काढून ठेवायला लागले. म्हणजे तुम्हाला हे करायचं का की मी किती समाज सुधारक मोठा होते. ठीक आहे, तुमचं पाहून लोकांना आदर्श घ्यावा याच्यासाठी ठेवत असाल तर ठीक आहे, ओके. पण तुम्हाला दुसऱ्याचं दुःख मार्केटिंग करू नये दुःखाची. आजकाल लोक दुःखाची मार्केटिंग करायला लागले. मी किती दुःखी आहे, बापू तू लई दुःखी आहे, सगळं माहित आहे. 2 रुपये डॉईल पर्सनॅलिटी सगळ्याला कळत. लोक एवढे येडे होतं का या जगात. खरं दुःख असणारा माणूस बरोबर मदत करते, दाखवत पण नाही. म्हणजे या हाताचं दान केलेलं या हाताला कळू नाही. म्हणजे आमच्या इथं साधं मुरमुरे द्यायला लागले,
कोणती नाही तर टाचपिन द्यायला लागले तरी सेल्फी सह टाचपिन देणार. अगं हे घे दीदी मी तुला टाचपिन द्यायला लागले. म्हणजे उपकार करायला लागली. उपकार करायला लागली का? म्हणजे आपलं म्हणणं काय माहिती का, तुमच्या कनवळपणा जर खरंच असेल ना तर कनवळपणा कसा असला पाहिजे, निस्वार्थीपणानं. मला ना सेल्फी ठेवायची आहे ना काही नाही, काय आपल्या अंतकरणातून आलं घेऊन टाकलं मोकाट कार्यक्रम झाला, मला समाधान वाटायला त्या गोष्टीत विषय संपला. बरोबर आहे, असलं करायचं. नाही तर कोणाला नाही का भिकाऱ्याला 1 रुपया देताना आपल्या सेल्फी त्या स्टेटसवर लोक तसेच करायला लागले. आणि मी तर काही मोठे मोठे आमदार खासदाराचे पाहत असतो. बाबा म्हणजे त्याचा दिमाग कसा जाते माहिती का, 10,000 द्यायची, 10,000 दवाखान्यात स्टेटसला ठेवायचं. बम त्याचे कार्यकर्ते स्टेटस ठेवायचे. आणि मग आमचे साहेब बाबा काय मग साहेब, आरतुहा साहेब इसको मार्केटिंग बोलते भाऊ. याला काय म्हणतात माहिती का, तू मोठेपणा करायला लागला, ब्रँडिंग करायला लागला, ब्रँडिंग. कारण तुमचा फायदा. निस्वार्थी माणूस मी काय केलं हे केव्हा दाखवत नाही. मला सांगा, तेव्हा भगतसिंगनं स्टेटस लावला असेल का त्याच्या काळात, मी फाशीवर चढायला लागलो? नाही. चंद्रशेखर आझादनं नाही, भगतसिंगनं नाही, सुखदेवनं, राजगुरूनं. म्हणजे आमचे लोक 10 रुपये दिले तरी ते दाखवायला लागले स्टेटसला, त्यानं जीव दिला तरी स्टेटसला नाही. फक्त सोयीच्या वेळेसच तुमची श्रद्धांजली भावपूर्ण त्या दिवशीच यायची स्टेटसला. म्हणजे कनवळूपणा काय झाला आपल्या सगळ्या संपदा. कळायला लागलं, दुसऱ्याचं दुःख कळत नाही, दुःख कळलंय तरी स्टेटस वरून लोकांना दाखवायसाठी कळवायचं की मी किती महान आहे, मी किती उद्धार मनाचा आहो, मी किती मोठा आहो, हे दाखवायसाठी कार्यक्रम चालू हे असे कनवळ झाले सध्या. त्याच्यानंतरचा शब्द कोणता आहे? त्याच्यानंतर येते कमलाक्षी आणि कमल नाही. कोणतं? कमलाक्षी आणि कमल नाही. कमलाक्षी म्हणजे काय? कमलाक्षी कशाला म्हणायचं? अक्ष म्हणजे डोळे, कमल नाही ना, कमल ज्याचे डोळे कमळासारखे पाहिजे, कमळाचं पान, ज्याचे डोळे कमळासारखे आहेत त्याला म्हणतात कमल. कमलाक्षी, ज्याचे अक्ष म्हणजे डोळे, कमल अक्षी, कमल ज्याचे डोळे कमळासारखे आहेत ते काय? कमलाक्षी. लक्षात द्यायला. त्याच्यानंतरचा शब्द येते की तुम्हाला पहा, करपल्लवी, हाताने केलेल्या खानापुना, करपल्लवी, आता लक्षात ठेवायचं, कर म्हणजे हात, ठीक आहे. हाताने केलेल्या ज्या खानापुना, खाना आपण म्हणतो की नाही, काय तिकडं ये इकडं, या खानापुना करपल्लवी काय म्हणतात त्याला? करपल्लवी. असं करतो हे सगळी बॉडी, हे हातच बोलायला लागला. कर म्हणजे हात, कर हातानं जी क्रिया करायला लागलो खानापुना त्याला म्हणतात कर. काय म्हणायचं? एक आहे कल्पवृक्ष, म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीतरी भावना, इच्छा, आकांक्षा काहीतरी असं जन्मलं की मला आज काहीतरी खावं वाटायला लागलं. तुम्ही त्या वृक्षाजवळ गेले, म्हणणे आज लड्डू चाहिए असे म्हणले मोठ्यानं. काय म्हणले? म्हणणे क्या चाहिए? तथा भेटले लड्डू. हे देऊन टाकायलेलं जे वृक्ष आहे की नाही, असं म्हणल्या तुम्हाला एखादं तुमच्या इच्छा पूर्ण करायला त्याला म्हणायचं कल्प. काय म्हणायचं त्याला? कल्पवृक्ष. ओके. त्याच्यानंतर एक शब्द येतो कलाप्रेमी किंवा कलासक्त. कलाप्रेमी. आता कलाप्रेमी म्हणजे हे कला कोण्या मुलीचं नाव आहे आणि कल्ला वेगळा असतो. जे तुम्ही करता ते काय आहे? कला. हे कला वेगळी. कला म्हणजे आर्ट. काय आहे? याचं लव ऑफ आर्ट ज्याला म्हणतात, लव ऑफ आर्ट. आम्हाला प्रेम कशावर आहे? कलेवर. गाणं गाणं, चित्र काढणं, मृदंग वाजवणं, वीणा वाजवणं, पेटी वाजवणं, डान्स करणं, हे सगळे कला होतात. आणि असं करणारा व्यक्ती कलाप्रेमी असतो किंवा कला असतो. काय असतो? कला असतो. ओके. त्यानंतरचा शब्द घ्या की
क्रांती, कामचुकार किंवा कामचोर ज्याला म्हणतो, कामचोर किंवा कामचोर कोणाला म्हणतो आपण? कामचोर म्हणजे कोण? कामाची टाळाटाळ करणं, टाळाटाळ करायला त्याला सांगितलं, टाळाटाळ करायला. आता मी जर एखाद्याला काम सांगितलं, सर उद्या करून, आताच काय बंद आहे त्याच्यावर, जाऊ द्या सर 15 मिनिटांना काय व्हायला लागलं, असं करत 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 मथार पण आलं, पण सुधारणा काय नाही. असे लोक काम सुरू असतात. अभ्यास करून, अरे जरा पुस्तक घेऊन बसलं, काही म्हणता सब टाळाटाळ. उद्या, आजच्या दिवसात जरासा चित्रपट बघतो, जरासा रील बघतो, हे लोक काम सुरू. लक्ष द्यायला लागतं. सर आज नाही शब्द पाठ केले तुमचे, उद्या कर. उद्या म्हणलं नाही सर परवा कर. परवा म्हणलं सर आता कसं त्या विषयाचं लय वाढलं, जरासं राहूच दे. म्हणजे काय झालं की टाळाटाळ. याला काय म्हणतात? लक्ष द्यायला कामचोर म्हणजे काय? त्याच्यानंतरचा शब्द जर तुम्ही बघितला समजा, तर एकाला म्हणतात तर कामधेनु. कामधेनु, कामधेनु म्हणजे काय? तर अशी गाय तुमच्या डोक्यात काहीतरी इच्छा आल्या आणि त्या इच्छेची पूर्तता करायला लागली. तुमच्या डोक्यात काही बी आहे नाही, डोक्यात काहीतरी आलं समजा की मला हे पाहिजे, आणि समोर ती गाय आहे. चलो ओके, पहिली धार्मिक कथा आहे. कामधेनु म्हणजे अशी गाय दाखवली, ती कोणत्याही म्हणजे एक कोणत्याही याला नाही का, एखादी ऋषीनं कोणत्या तरी नाही का पुजाऱ्यानं जाऊन त्या गायीला म्हणलं की देवा आपलं गाय माता माझी ही इच्छा पूर्ण कर. धार्मिक ग्रंथात कथा आहे, तर त्याच्यातून गायची इच्छा पूर्ण करायची. तर कल्पित तुमच्या मनात असलेल्या ज्या काही इच्छा आहेत ते पूर्ण करणारी गाय म्हणजे काय म्हणतात त्याला? कामधेनु. कामधेनु. त्याच्यानंतरचं कार्यतत्पर. कार्यतत्परता कवायती. आपण काम करायला रेडी नाही सर, आपण आता काश्मीरच्या बाउंड्रीवर आदेश दिला जायला. सर काय मला ते जाऊ दे ना, आता एकदाच ते गोळ्या मारायला लागले, ते पुढच्या वेळेस जातो ना मी. नका तुम्ही ते कसं ते लई बाबाई मोठमोठाले टाकायले. हे कार्यतत्परवाले होतं का? कार्यतत्परवाले कोण होतं? ज्याचं पूर्णतः जे लोक रेडी आहेत, बॉसना आदेश दिला बिलकुल नका, छातीवर गोळ्या घ्यायला तयार, अशा लोकांना काय म्हणतात? कार्य. जे लोक प्रत्येक गोष्टीसाठी रेडी आहेत त्या लोकांना म्हणतात कार्य. काम करायला नेहमी ऑलवेज रेडी. अर्ध्या रात्री उठवलं आणि म्हणले चला करा अटॅक, निघले. मी उद्या करतो आणि परवा करतो, सर मला 2 दिवसांना आज मी कंबर दुखायली, मग हे दुखायला, मग ते दुखायला, काय काय दुखते देव जाय. सगळे सोंगाडे काम. असे लोक कार्य कोणतंच करत जिंदगी पण घ्यायचं, काही नाही काही दुखते देव जाणे काय. त्याच्यानंतर कोणता शब्द आहे? कार्यमग्न. कार्यमग्न किंवा कार्यमग्न. मग्न किंवा कार्य. स्वतःला गाडून घेतलं म्हणजे एखाद्या कामात बिलकुल 24 तास त्याच्यात. विवेकानंद स्वामी, एपीजे अब्दुल कलाम, मोठे लोक पहा, स्वतःला दुसरं जग त्याला काही घेणं काय काय विसरले देव जाय. आयुष्यातल्या मोठ्या गोष्टी विसरून गेले बिचारे मोठ्या ध्येयाच्या नादात. मिसाईल मानूनच म्हणत नाही एपीजे अब्दुल कलाम, काही कार्यमग्न माणूस. आपल्या क्षेत्रात उच्चतम कोटीचं काम करणारा माणूस, आपल्या क्षेत्रात उच्चतम कोटीचं काम करणारा माणूस, त्याला म्हणतात कार्यमग्न. आम्ही मग्न राहतो लोकांच्या घरात काय चाललं, त्याचा कार्यक्रम काय झाला, कोणासोबत हटलं, आम्ही मग्न याच गोष्टीत. आणि त्या चिंध्या पडण्यातला जो आनंद आहे त्याच्यात आम्ही मग्न. आम्ही राईट गोष्टीत मग्न असतो का? काहीतरी उच्चतम पातळीचं देशाच्या बाउंड्रीसाठी, देशाचा जीडीपी वाढवायला कोणत्यातरी मोठ्या गोष्टीत तुमचा हातभार पाहिजे. मोकाट कामात काय कार्यमग्न राहता? काय तुमच्या जिंदगीत प्रगती होता का? 2 पिले तुम्हीच तुमचं, बाकी याच्या तरी आहे का? काय काहीच नाही. कार्यमग्न म्हणजे काहीतरी समाजाचं तुमचं काही योगदान असतं, त्याला म्हणतात कार्यमग्न.
बरोबर आहे. आपलं तसं कार्यक्रमामध्ये आठवण येत नाही, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपला कार्यक्रम आहे काय, कृतज्ञ. कृतज्ञ कृतज्ञ माणसं पहा कसे राहतात. कृतज्ञ लक्षात ठेवायचा म्हणजे हे बिचारे, तुम्ही उपकार किती भी करा, तुम्ही उपकार किती करा, मी विसरणार म्हणजे विसरणार. तुम मेरे लिए जान भी दे दो, हम याद नहीं रखेंगे. सर भी कटवा दो तो भी याद नहीं रखेंगे. इतके मोकाट लोक आहेत. कृतज्ञ, जीव जरी दिला, तुम्ही सगळं जरी दिलं, तुम्ही जर काही काही लोक असे ना, तर तुम्ही सगळं जर दिलं ना, समजा किडनी जरी काढून दिली ना, ती काय म्हणतात माहिती नाही हो, त्याची किडनी खराब झाली असेल म्हणून दिलं असेल. म्हणजे काय, याने किडनी काढून दिली आणि ते काय म्हणते खराब झाली असेल म्हणून दिली. मी काय तुला दे म्हणतो, जिंदगीचा वेळ कोणाला दिला, मी काय तुला दे म्हणतो. म्हणजे एवढे मोकाट, कोणाला पैसा द्या, तुमचा वेळ द्या, म्हणून जिंदगीत हे पाहिजे. याच्यात तुम्ही कधी करायचं, लक्षात ठेवा. अतिरेकी वेळ कोणाला द्यायचा नाही, अतिरेकी पैसा कोणाला द्यायचा नाही. मोकाट लोकांसोबत नका कार्यक्रम, वेळ सगळ्यात जास्त वेळ स्वार्थी बनायचं. यू हॅव टू बिकम अ सेल्फिश पर्सन. कुठं वेळेसाठी तू तुझ्या दुनियात किती आणि उपकार नाही का विसरणार. तुम्ही दिलंय समजा, तर ते काय करते माहिती का, त्याची वेळ आल्यावर तो व्यक्ती तुमच्या दुनियात नाही, त्याला घेणं देणंच नाही. तुमचा वेळ फक्त आणि फक्त लोकांच्या मनोरंजनाचं साधन जर होत असेल तर जराशे सावधान, नाही तर मुकाट लोक झाले जगा. तुमचा अख्खा वेळ बाजूची मैत्रिणी ते चाललं ना जराशी खेळून, आपण आपला अभ्यास सोडून तिच्यासोबत, तिचा ऑलरेडी अभ्यास झाला, आपण तिला वेळ द्या. ते तिच्या आयुष्यात कुठलं तरी टार्गेट तिने मिळवलं, मग ते तुमच्यासोबत खेळायला यायला लागले. आपण काय चालणं म्हणजे निघले मुकाटा. बरं तुम्ही तिला वेळ दिला, तिच्यासोबत खेळले, सगळं झालं, परीक्षेच्या वेळेस जराशी मदत करणार, मला हे समजून सांगणार, आणि मग तुम्ही म्हणले मी तुला दवा देतो, ग्राउंडवर तुला इतका वेळ देणार, तुला कोणी दे म्हणलं का, तुला कोणी हे होतं कृतज्ञ. हे कोणते लोक विसरून तुमचे उपकार चुलीत केले, आम्ही का करणार, लक्षात द्यायला लागलं. त्याच्यानंतरचा शब्द येते बघा, कोणता, कृतज्ञता म्हणजे उपकाराची जाणीव न ठेवण्याची प्रवृत्ती. आणि कृतज्ञ, कृतज्ञ शब्द, कृतज्ञ हे लक्षात ठेवा. कृतज्ञ मला लक्षात ठेवा. हा ज्ञ ज्ञानेश्वराचा लक्षात ठेवा, लय भारी शब्द. याच्यावरून काय व्हायला लागलं, जाणणार. इतकुशी सुईची मदत केली तरी मरेपर्यंत लक्षात ठेवा. कृतज्ञ या लोकांचा कळप की तुमचं छटाक भर दिलेलं सुद्धा जाणून ठेवणारा माणूस जर असेल, त्या लोकांना सोडू नका. काऊन तर मरेपर्यंत ते लोक तुमच्यासाठी वेळ दिला, त्यांच्या गरिबीच्या काळात त्यांनी तुमच्यासाठी त्यांचे पैसे दिले, त्यांनी तुमचं दुःख समजायसाठी सगळ्या गोष्टी नका, जाण नावाची गोष्ट त्यांच्यात आहे, ह्या गोष्टी ज्यांच्यात आहे त्या लोक कृतज्ञ. अशा लोकांसाठी थोडंसं वेळ, असे लोक जोडा. कृतज्ञ लोकांचे उपकार जाणणारे, लोकांचे उपकार की मला कोणतरी वाईट काळात मदत केली हे जाणलं पाहिजे. नाही तर आम्ही ज्यानं उपकार केले त्याच्यावरच आरोप प्रत्यारोप, तुम तो बहुत गंदे हो, तुम्हारे जैसा आदमी कोई हैच नहीं, काय काय पेरल्या जातं येऊ जाणे. बरोबर आहे. म्हणजे कृतज्ञ लोक कोण, उपकार जाणणारे. आणि आजकाल माहित आहे का, पक्क लक्षात ठेवायचं हे वाक्य सगळ्यांनी, तुमच्यावर जर कोण उपकार केले तर मरेपर्यंत विसरायचे नाही. तो जात पात पंथ धर्म वंश सगळं सोडून ज्यानं उपकार केले तो कोणी असो, त्या व्यक्तीला कधी विसरायचं नाही. जे विसरणारा राहतो, जो विसरणारा असतो की नाही, त्याचा जिवंत मृत्यू असतो, त्याला म्हणतात जिवंत मुर्दा. काय म्हणतात, जिवंत मुर्दा. म्हणजे त्याचा जिवंतपणा फक्त पेशी नावाची गोष्ट आहे. हृदय ज्याचं मेलेलं असते की नाही त्याला जिवंत म्हणतात. ते लोक कृतज्ञ मध्ये नाही, कृतज्ञ मध्ये येतात, याच्यात येतात. म्हणून त्या लोकांच्या वाटीला नको बाबा किती लेवल म्हणजे लेवल येते. तुला जीव जरी प्राण अर्पण केला तरी तू काय म्हणायला लागला, महिन्यासाठी काय केलं, त्याच्यापेक्षा जय महाराज. लक्षात यायला हे लोक जवळ राहायचे, जय महाराज. त्याच्यानंतरचा शब्द कोणता यायला लागला, कृतज्ञता. त्याच्यानंतर कृष्ण पक्ष आणि मध्य पक्ष. कृष्ण पक्ष किंवा कृष्ण पक्ष. कृष्ण कोणत्या रंगाचा, तर सावळा होता. कृष्ण सावळा. सावळा रंग म्हणजे रात्र सावळा.
रात्र. बरोबर आहे. तर कृष्ण पक्ष जे ते 15 दिवसाचा भूगोलमधला भाग आहे. कृष्ण पक्ष किती दिवसाचा? 15 दिवसाचा. रात्र काळोखी रात्र जी राहते त्याला कृष्ण पक्ष. लक्ष द्यायला लागलं. कृष्ण पक्ष याचा अर्थ काय व्हायला लागला? तर काळोखीच्या रात्रीचा जो 15 वाडा राहते, 15 दिवस नाही का, 15 वाडा जो आहे 15 दिवसाचा कालावधी, 15 वाडा 15 त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. काय म्हणतात? कृष्ण पक्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यालाच मध्य पक्ष म्हणतात. आता खेचर सॉरी ख ग तर हे ख म्हणजे आकाश. ठीक आहे. ख म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गमन करणे. गमन करणे म्हणजे काय? फिरणी, मोकाट. आकाशात फुकट मोकाट फिरायला लागला. कुठं बाउंड्रीज नाही. कोणाच्या दर्यावरून कोणाच्या शेतावरून जे फिरायला लागलं कोण असत नाही. पक्षी. कोण आहे? पक्षी. त्याला काय म्हणतात? पक्षी. काय म्हणतात? पक्षी. मग खगोलाचा अर्थ काय होते? पक्षी. लक्षात द्या. चला